नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहे मसुराच्या डाळीचा खूप छान असा भाजीचा एक प्रकार। भाजीला काय करावं सुचत नसेल तेव्हा आपण हा मसुराच्या डाळीचा डाळ कांदा करू शकतो। चला बघूया आपण त्याची रेसिपी। त्यासाठी मी 1 वाटी मसुराची डाळ घेतली आणि ती छान पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे। आणि मी त्यासाठी घेतलाय कांदा, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलाय, कढीपत्ता घेतलाय आणि लसूण, खोबरं आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलंय। तर कढई ठेवली तापायला, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय। तेलात आपल्याला तापू द्यायचंय। भाजीला काय करावं सुचत नसेल तर ही भाजी खरंच खूप छान लागते, नक्की करून बघा एकदा। तेल तापल्यानंतर छान मोहरी टाकली, त्यामध्ये मोहरी फुलल्यानंतर हिंग टाकलाय त्यामध्ये। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे मिरच्या, मधून चिरून घेतल्या होत्या मी या मिरच्या, त्यामध्ये टाकून घेतल्या तेलामध्ये। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला फोडणीमध्ये। जास्त वेळ पण लागत नाही भाजीला, खूप पटकन तयार होते ही भाजी, कारण मसुराची डाळ भिजलेली असल्यामुळे ती पटकन शिजते। अर्धा तास आधी आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे मसुराची। त्यानंतर मी फोडणीमध्ये आता टाकून घेणार आहे कांदा। आता हा कांदा आपण छान परतून घेऊ, सोनेरी रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचं आपल्याला। आता हरभऱ्याच्या डाळीचा पण डाळ कांदा करतात, पण एकदा मसुराच्या डाळीचा पण करून बघा, खूप छान लागतो चवीला। त्यानंतर मी हे वाटण टाकले, लसूण, जिरे आणि खोबऱ्याचं। ह्या वाटणाने भाजीला खूप छान चव येते। सगळं आपण आता परतून घेऊ, याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान छान परतून झाले। आता आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे। त्यामध्ये मी घेतले लाल तिखट 1 चमचा आणि थोडं वर लाल तिखट टाकले। त्यानंतर धने पावडर टाकायची 1 चमचा, कांदा लसूण मसाला टाकलाय आणि थोडी हळद पावडर टाकायची आहे। मसाले पण आता आपल्याला छान परतून घ्यायचे। आता आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, पाणी अगदी थोडं टाकायचं आहे आणि थोडंसं 2 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे। पाणी टाकून आपण आता याला 2 मिनिटं शिजू देऊ। छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि याला शिजू द्यायचं आहे। आता 2 मिनिटांनंतर बघा किती छान तेल सुटलंय त्याला। आणि आता आपल्याला यामध्ये ती भिजवलेली मसुराची डाळ घालून घ्यायची आहे। सगळी डाळ आपण टाकून घेऊ आता त्याच्यामध्ये। छान मिक्स करून घेऊ आता ही डाळ आपण सगळी याच्यामध्ये। तुम्ही पण करता का असा मसूर डाळ कांदा? नक्की सांगा कमेंटमध्ये। आता ही डाळ शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ। खूप पटकन शिजते ही डाळ, पाणी खूप जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला, थोडंच पाणी टाकायचं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा याच्यामध्ये। आता शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊ आणि याला आता झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनिटं शिजू देऊ। 4 ते 5 मिनिटात शिजून होऊन जाते ही भाजी। बघू आपण झाली आहे का भाजी ते। बघा किती छान झाला आपला डाळ कांदा, पाणी पूर्ण आटलंय डाळीतलं आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे असं छान दाटसर पण आलाय भाजीला। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये रेसिपी आवडली का ते नक्की सांगा। चॅनलला पण प्लीज सबस्क्राईब करून घ्या। सकाळी खूप घाई असते, आपल्याला पटकन डब्यासाठी काहीतरी भाजी करायची असते, त्यावेळेस आपण ही पटकन होणारी भाजी करू शकतो। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।